मला झाडून घेते. लय खराब झालं इथं. ऊन पडले बाई. काय ऊन पडले बाहेर, काय नाही. शेतकऱ्यांचं किती हाल आहेत, किती राब राब राबतात शेतकरी. तरी त्यांच्या मालाला भाव नाही, काही नाही. अवघड आहे ग. ऊन पडलंय. यांचं अजून पत्ते नाही, कुठं गेले कुठं नाही. मित्राच्या लग्नाला जातो म्हणले होते, अजून आले नाही. येऊन तर त्यांचा बेतच बघत मी. जास्तच मजल वाढली यांची. हल्ली नाही का, काय करू राहिले, अजिबात घरात लक्षच नाहीये. काय कधी येतात कधी जातात, काय चाललंय त्यांचं मला काहीच कळत नाही त्यांचं. मला किती वाजता म्हणले, आत्ता येतो, 11ला येतो, 12ला येतो, 1ला येतो, 2ला येतो, आणि अजून पत्त्या नाही, अजून लग्न लागले नाही काय. आणि फोन करता, फोन उचलत नाही. आले ना, चांगलं धडा शिकवत त्यांना, त्याशिवाय काय ठेकायला येत नाही ते. मग लक्ष ठेवावं लागतंय, कुठं जातात कुठं नाही. मग चायला लय वेळ झाला, बायकोचा फोन नाही उचलला. आता काय बोलत काय माहिती हो. अवघड आहे. ए काय करते रे, आणि तू इथं झाडून घेऊ राहिली, इकडे झाड ना जरा. हा इकडे किती खराब आहे. ते झाडायचं दिलं सोडून आणि इथं बसली झाडत. काय हो, एक तर फोन लावला, फोन उचलला नाही. त्याच्यात आल्यावर लगेच यांची शेत कशानपणा तुमचा कसा सुरू झालाय. मी म्हणते तुमची इतकी हिंमतच कशी झाली. कुठे गेले, कुठे होते तुम्ही नक्की. घड्यात वाजले किती, काय सांगितलं होतं तुम्हाला मी, किती वाजता तुम्ही घरात यायचं, किती वाजता नाही. लग्नाला गेले म्हणे आणि इतका वेळ लागतो का, फोन पण उचलत नाही, असं कुठं असतं का. मग माणसाने काय करायचं नेमकी. काय बोगसपणा आहे सगळं हे. लोक नुसती म्हणतात मला, तो नुसती बायको डोक्यावर बसून ठेवली. काय उपयोगी हिचं, नुसतं का खाती नाही, काही कमाईची अक्कल नाही. नुसती खाती, 4-5 चपात्या खाती आणि नुसती बसेल. कामाच्या बाबतीत झिरो आहे. आता आल्यापासून बघतोय ना, काय केलंय. तिकडचं झाड, इकडचं झाड सुद्धा नाही. तुला म्हणलं होतं धुवून घे म्हणून. आता तिला काय माहिती, मी लग्नाला गेलो होतो पण बिन जेवताच आलोय. आता जेवण नाही केलं, हिला पण तोंडाने सांगू स्वयंपाक कर म्हणून. हिला एवढी अक्कल नाही. आता आपला नवरा दमून येईल आणि त्याला खाऊ घालायचं सोडून आता ही बाकीचं झाडून हा ना. मला तरी असं वाटतं सोडूनच यावं का घेऊन, सोडूनच यायला पाहिजे माहिती. त्याशिवाय नाही ती जागेवर येणार. म्हणजे एखाद्या वेळेस ना झोप द्यायला पाहिजे. मग काही कामच नाही ऐकत, काय उपयोग, काय उपयोगच नाही याचं. काही ना काहीतरी करावंच लागेल 100%. यांची एवढी हिंमत वाढली कशी मी म्हणते. आणि यांचे कान भरले काय मित्रांनी यांच्या. यांच्या माझ्या समोर एक शब्द बोलायची हिंमत नाही. एवढी कसं काय बोलू राहिले आज. मला यांचा बेत पाहावा लागणार आहे. तर आपल्या नवरा आपल्या हातातून जाता कामा नाही. जितकं मला बोलू राहिले, चोप द्यावा लागून, करावं लागून, माहेर सोडून यावं लागून. साधं यांना पाणी मागायचं असं तर उठून घेतात, पाणी मला मागत नाही. यांची आज एवढी हिंमत वाढली कशी. यांच्यावर मला बोलावंच लागणार आहे. यांचं काय चाललंय काय नाही पाहावंच लागणार आहे मला आज यांचं. काय बडबड करू राहिले तुम्ही, आणि तुमची एवढी हिंमत वाढली कशी मी म्हणते. एवढं लगे तुम्ही चरा बोलायला लागले काय. तुमच्या मित्रांनी काना भरले काय. गेले कुठे होते तुम्ही, लग्नाला गेले होते तर तुम्हाला जेवण करून येत आलं नाही. इथं तुम्ही लग्नाला गेले, मला सांगितलं मी कसं काय तुम्ही स्वयंपाक करून ठेवीन घरी. वाया जायचं नाही का तुमच्या केलेल्या चपात्या, स्वयंपाक, भाजी पोळी. कोण असं शहाणा माणूस आहे का तुम्ही. येडे तुम्ही. लग्नातून बिगर जेवणाचं कोण येतं, लोक जेवायला जातात. तुम्ही तिथं जेवण न करता घरी आले, कशाला आले मग. एवढे वेळ थांबून जेवण नाही केलं, काय नाही. काही शांतपणा करू राहिले तुम्ही. तुमचा बेतच बाबा लागणार मग. थांबा तुम्ही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. काय काय झालं, काय झालं, तुम्ही काय बडबड करू राहिले किती वेळची. काय बडबड करतोय. हे बघ, मित्राबरोबर बोलतोय मी. तुला काय वाटलं, तुला बोलन मी. तुला कस काय बोलन, एवढं प्रेम करतो तुला कस काय बोलन मी तरी म्हणलं. तुझा शब्द खाली ते पडून देतो मी. तू साडी म्हणली तर साडी, तू म्हणली आज हॉटेलला जेवायला जायचं, हॉटेलला जेवायला. तो शब्दच पुढे आहे का मी. तू असं म्हणूच कस काय शकते की मला एवढे कस काय बोलू रे. म्हणलं यांची एवढी हिंमत वाढली कशी. मित्राला बोलत होतो मी. काय करत होता मित्र तुमचा. हे त्याची बायको आहे ना, ती त्रास देते त्याला. ते मला म्हणे गणेश तू काहीतरी सांग राव, मार्गदर्शन तरी कर म्हणे. असं नाही करायला पाहिजे. असं नाही करायचं. त्याला मार्गदर्शन करत होतो ना मी. अहो मार्गदर्शन करायचं जाऊ द्या, पण मला काय म्हणायचंय, तुमच्या मित्राला त्याच्या बायकोने असं नाही करायला पाहिजे, असं टॉर्चर नाही करायला पाहिजे. नाही जीव लावला पाहिजे. बायकोला कुठे कळत, तिला अक्कल आहे काही एवढी. काय म्हणलं तुम्ही. त्याच्या बायकोला काही अक्कल आहे का, तुला नाही रे. तुला कस काय बोलायला शब्द तरी खाली पडू देतो तुम्ही. तो शब्दच पुढे तरी मी. हे मला स्तुती करू राहिले का मला नाव ठेवू राहिले का मला टोमणं मारू राहिले, नेमकी काय करू राहिले. समजलं तुला, समजलं तुला.
त्याची बायको आहे ना त्याला इतकी त्रास देते. अरे तो 70 किलोचा होता 55 वर आला डायरेक्ट. चांगलंय ना, वजन कमी झालं ना. कशाचं वजन? त्याची बायको जीवच घालत नाही त्याला. हो, एक मिनिट, वजनावरून मला आठवलं तुमचं किलो वजन तुमचं 80 किलो आहे. तुमचं वजन आपल्याला कमी करायचं. आजपासून तुमचं जेवण बंद, नाश्ता बंद. अरे नाही रे बाई, हॅलो. अरे ठेव भाऊ फोन. संसाराचं वादावादी मिटवण्याच्या आधी माझीच वादावादी सुरू झाली. ठेव फोन. ले समाज सेवा करायला. एक मिनिट, माझा नवरा मला चांगलं म्हणतोय, माझं नाव ठेवतोय, मला काहीच कळत नाहीये. हा, मग तुझा शब्द पडून येत नाही, तुझ्या शब्दाच्या पुढे नाही असं काही म्हणून राहील की मला. पण हे काय नक्की मला तर काही समजत नाहीये. जाऊ दे, मरू दे.